मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठे भासती वा करोति वा ततोऽणं दुःखमन्वेति चक्कं वहतो पदं मनोपबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसनेन भासति वा करोति वा ततोऽनं सुखमन्वेति छायाव अनपायनी अकोचीमं अवधीमं अजनीमं हासिमे एतं उपनयन्ति वीरं तेषां न सम्मति अकोचीमं अवधीमं अजनीमं अहासिमे एतं उपनयन्ति वीरं तेषु उपसम्मति नहि वीरेण वीराणि समन्ति धकुदाचनं आवेरेण च सम्मन्ति एष धम्मो सनातनः परे च न विजानन्ति मयमेथयमामसे ये च तथ्यविजानन्ति ततो सम्मतिमेधगा शुभानुपश्चिं विहरतं इन्द्रियेषु संवतं भोजनमीमतं कुसितं हीनं वीर्यं तं वेपसति मारो वातो रुक्षं वा दुर्बलं अशुभानुपश्चिं विहरतं इन्द्रियेषु सुसंवतं भोजनमीमतं सदम् आरद्वा वीर्यं तं वेनप्यसति मारो वातो शेलवपबतं अनेकसावकाशावं यो वत्तं परिदहे सति अपेतो दमसच्चेन सुखासावमर्हति यो च वन्तकसावस्य शीलेषु सुसमाहितो उपेतो दम्मसच्चेन सवेकासावमर्हति असारे सारमतीनो सारे असारे सारमतीनो सारे चासार दस्सिनो
ते सारनादि गच्छन्ति मिच्छा संकप्प गोचरा सारं च सारतो नत्वा असारं च सारतो ते सारि अधिगच्छन्ति सम्मा संकप्प गोचरा यथा अगारं दुश्चन्नं उड्डीसमति विज्जति एवं अभावितं चित्तं रागो समति विज्जति यथागारं सुच्छन्नं उड्ढी न समति विज्जति एवं सुभावितं चित्तं रागो न समति विज्जति इद सोचति पेच सोचति पापकारी उभयथ सोचति सो सोचति सो विहन्ति दिस्वा कम्म किलिट्ठमतनो इद मोदति पेच्चं मोदति कतपुवो भयत्त मोदति सो मोदति सोपमोदति दिस्वान् कम्मा विशुद्धमत्तनो इद तपति पेच तपति पापकारी उभयत्थ तपति पापं में कतंति तपति भियो तपति दुर्गति गतो इदं नंदति पेच नंदति कतपुयं उभयत्थ नंदिति पुयं में कतंति नंदति भियो नंदति सुगति गतो बहुअंपि च सहितं भासमानो न तकरो होति नरोपमत्तो गोपो वगाओ गणयं परेशनं भागवा सामस्योति अपमपि च सहितं भासमानो धम्मस्य होति अनुधम्मचारी रागं च दोषं च पाय मोहं समप्रदानोऽसि मुक्तचित्तो अनुपादीयानो इदं वा हुरं वा स भागवा सामंजस्य होति सब पाप सकरणं कुशल सुपसंपदा सचित्त परियोदर्पणं एतं बुद्धान शासनं योच बुद्धस धम्मस संघस शरणगता चत्तारि सत्वानि संवसाय पसुति दुःखं दुःखा समपादं दुःख सचाति कमंगर्य सटंगिकं मगं दुःखपसमगामिनी एतं को शरणखेमं एतं शरणमानमं सबं दुःखं पमुच्यति साधू 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 माझ्या सर्व बांधवांना माझी नम्र विनंती आहे की बांधवानो तुम्ही पाली लिपी शिका, तुम्ही पाली व्याकरण शिका, तुम्ही पाली भाषा शिका. पाली लिपी व्याकरण भाषा शिकल्याशिवाय तुम्हाला बुद्ध धम्माची खरी ओळख होणार नाही, त्रिपिटकीची खरी ओळख होणार नाही. जेणेकरून शेवटी हे जर नाही तुम्हाला समजलं तर नास्तिकवादाकडे झुकावं लागेल, वामपंथीयांच्या विचाराला शरण जावे लागेल, कम्युनिस्टांच्या आहारी जावे लागेल आणि पवित्र असा बुद्ध धर्म की जो आज नास्तिकवादी वामपंथीय कम्युनिस्टांच्या विळख्यात सापडत आहे,
नवे नवे तो सापडलेलाच आहे. बुद्धाचा नश्वरवाद याला वेगळं रूप दिलेलं आहे. बुद्धांचा अनात्मवाद यालाही वेगळं रूप देऊन आज वामपंथी विचारांचं बाबासाहेबांना आणि बुद्धांना समोर करून तुमच्या आमच्या माथी मारला जातो. हे जर तुम्हाला थांबवायचं असेल आणि बुद्ध धम्म हा जर तुम्हाला शाश्वत ठेवायचा असेल तर तुम्हाला पाली लिपी आली पाहिजे, व्याकरणासहित आली पाहिजे, भाषा आली पाहिजे. आपले पूर्वज जे की सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्यांपासून सम्राट अशोक ते सम्राट सातवाहनापर्यंत हा पूर्ण इतिहास जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर पाली लिपीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि म्हणून तुम्ही एक काम करा, तुम्ही पाली लिपी भाषा व्याकरण शिकण्यासाठी बुद्ध विटेवरी हे चॅनल आणि या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, काही करायची करा. नाही तरी 82 65 07 51 51 या माझ्या मोबाईलवर फोन करून मला केवळ आणि केवळ पाली लिपीच्या संदर्भात कधीही विचारा. मी तुम्हाला अर्ध्या रात्री देखील मदत करायला तयार आहे. पाली लिपीमध्ये तुम्ही बाबांनो एक्सपर्ट व्हा. त्याच्याशिवाय बुद्ध धर्म शाश्वत स्वरूपात राहणार नाही, हेही लक्षात घ्या. कारण आज बौद्ध धम्म हा एक वेगळ्याच विचारामध्ये की ज्याला वामपंथीय म्हणतो, कम्युनिस्टेड म्हणतो, डावे म्हणतो किंवा आणखी काय असेल ते असेल, परंतु या विळख्यात सापडलेला आहे. हे मात्र इथं मी आवर्जून तुम्हाला सांगतो. म्हणून पाली लिपी शिका, पाली भाषा शिका, पाली व्याकरण शिका. शिकवण्याची जबाबदारी माझी आहे. मी स्वतः शिकवतोय तुम्हाला पाली लिपी, पाली भाषा, पाली व्याकरण सहित आणि बुद्ध तत्वज्ञान देखील. इथंच बोलतो, थांबतो. कोणी म्हणाल हे अडाणी शेतकरी हे काय शिकवणार? बाबांनो, मी पाली लिपी, पाली लिटरेचर किंवा पाली वाङ्मय, पाली भाषा आणि बुद्ध तत्वज्ञानामध्ये MA झालेलो आहे, हे लक्षात घ्या. माझी डिग्री MA असून कृपया या डिग्रीचा उपयोग तुम्हाला व्हावा अशी या शेतकऱ्यांची विनंती आहे. माझ्यासारखा शेतकरी तुम्हाला पाली लिपी शिकवतोय, कारण शेतकरी हा साधासुद्धा नाही, तर हा शेतकरी हा पालीचा तज्ज्ञ आहे, हे लक्षात घ्या. जय भीम, नमो बुद्धाय.